हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तर तुम्हा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आम्हाला ट्रिपला येऊन आज 6 दिवस झालेले आहेत आणि आम्ही आज चाललोय कोणार्क येथील सूर्यमंदिर पाहण्यासाठी. त्याचबरोबर सूर्यमंदिर पाहून झाल्यानंतर काही बीचवर पण जाणार आहोत. त्याचबरोबर जगन्नाथपुरी येथील काही अजून पुरातन मंदिरे आहेत, तिथे पण जाणार आहोत. त्याची मी वेळच्या वेळी अपडेट घेत राहणारच आहे. पण खरं सांगायचं झालं तर 5 दिवस झाले आम्ही ऐतिहासिक परंपरा लाभलेले पुरातन अशी काही मंदिरे पाहिली, त्यांची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून असं लक्षात येतं की खरंच जो काळ होऊन गेला तो काळ अप्रतिम असा होता, अद्भुत असा होता आणि तो आपण आपल्या आज नजरेने डोळा भरून असा पाहत आहोत. आणि संस्कृतीप्रमाणेच जी मंदिरांची काही परंपरा आहे ती आज तागायत सुद्धा चालूच आहे, की जेणेकरून आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला ती माहिती पुरेपूर मिळू शकते. कालच आम्हाला पुणे येथे राहणारा एक व्यक्ती भेटला, त्याचं नाव होतं वासुदेव. त्याने काय केलं, आम्हाला तो प्रॉपर इथं असल्यामुळं सहज आम्ही मराठी बोलत असताना त्याने आम्हाला विचारलं की आप कहाँ के रहने वाले हो. तो हम बोले हम महाराष्ट्र से आए हैं, पुणे के नज़दीक अहिलानगर ज़िला है उसमें हम रहते हैं. तर त्याने आम्हाला संपूर्ण पुरी मधील हे जगन्नाथ मंदिर जे आहे त्याचे 4 गेट कसे आहेत, तिथली आख्यायिका म्हणजे भोग प्रसाद करण्याची पद्धती कशी आहे, त्याचबरोबर समुद्र आहे आणि समुद्राच्या लाटेंचा सुद्धा आवाज येत नाही, त्याचे काय कारण आहे, महालक्ष्मीविषयी माहिती सांगितली, जगन्नाथाविषयी माहिती सांगितली. म्हणजे हे कोणीतरी असं अद्भुत आपल्याला येऊन भेटावं आणि आपल्याला संपूर्ण माहिती मिळावी, हे आम्ही सर्वांनी आमचं अहोभाग्य समजलं. तर चला तर आपण पुढील ठिकाणी जाणार आहोत आणि त्याचे अपडेट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मग आम्ही आता चहा घेऊन पुढच्या प्रवासासाठी जाणार आहोत. थांबा, सकाळी सकाळी इडली सांबर तर खाऊन झालंय, पण खाऊ गल्ली आणि इथं विविध पदार्थांची अगदी रेलसेल आहे. ह्या आमच्या मैत्रिणी बघा, त्यांना काय मनच आवडेना, त्यांनी लगेच दही वडा पण घेतलाय. आता मला तर वाटतं लगेच नारळ पाणी मागायला बसल्यात. दिवसभर ह्यांचं सारखं खाण्यावरच लक्ष आहे. आमचं पाण्यावर त्यांच्याकडं. हे ठिकाण जगन्नाथाची सासूरवाडी बघा. गाडीची वाट पाहतोय, कोणार्कला जायचे आणि इथं तर काही एका माग एक नाश्ता, चहा. मॅडम तुम्ही कसं घेणार आहे मला? टिकट करेंगे ना, ये मंदिर के पास जो टिकट करेंगे, ये मंदिर का टिकट मंदिर के पास टिकट का, हाँ मंदिर के पास 40 रुपये का, 40 रुपये का. आता आम्ही कोणार्कचे सूर्य मंदिर या ठिकाणी म्हणजे जवळच आलेलो आहोत. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे. चला
एकच मिनिट बघा, इथं एवढ्या उंच उंच पायऱ्या आहेत, चढण्या उतरण्यास खूप त्रास होतो. मला या दीदीने सर्व ज्या पायऱ्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, उतरवलेल्या आहेत. थँक्यू दीदी. सूर्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जे आहे ते पूर्ण रथामध्ये कल्पून तयार केलेले आहे आणि एक सुरुवातीचं जे चाक आहे त्या चाकावरून त्या काळामध्ये आणि आजही लोक वेळ जाणून घेतात. सर्व हा सूर्यरथ आहे आणि या सूर्यरथामध्ये हे मंदिर स्थापलेलं आहे. त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्य जो आहे त्या सूर्याची किरणे जे आहेत ते किरणे ये मंदिर बंद क्यों है? ये मंदिर को अंग्रेज लोग ने बंद किया है। क्यों किया? वो पहले वाला मंदिर जो है ना, मेन मंदिर, हाँ हाँ हाँ, मेन मंदिर को तोड़ दिया। पहले मुगल लोग तोड़ दिया, इसलिए बंद। मुगल लोग तोड़ दिया। अंग्रेज लोग आए ना बाद में, अभी 100-200 साल पहले हाँ हाँ आया तो देखा है तो ये मंदिर पहले मतलब इसको सफाई किया निकला है तो ये मंदिर टूट रहा है, लेकिन ये लोग को मालूम नहीं था पहले तोड़ा है। जब टूट रहा है देखा ना, ये वाला अच्छा दिख रहा था, ये लोग को सोचा ये भी टूट जाएगा, इसलिए इसका अंदर में पैक करके बालू भर दिया, रेत भर दिया। कितने साल हो गए ये बंद है? बंद है 120 साल हो गया, 1903 से बंद है। हाँ, हमें तो लगा आप हम अंदर जाएंगे कोनर का सुंदर मंदिर, सूर्य मंदिर, रात कैसा प्रकाश पड़ता है सूर्य का। अब भी फिलहाल बोले तो अंग्रेज लोग आने के बाद वो लोग बंद किया, 1903 से बंद किया। ओके ओके. आता सूर्य मंदिर पाहिलं, माहिती मिळवली आणि खरंच त्या कलाकारांसमोर नतमस्तक व्हावे अशी कलाकृती या सूर्य मंदिरातून साकार झालेली आहे. तर आम्ही आता मंदिरापासून निघालेलो आहोत आणि पुढच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. पुरी येथील गौरी विहार या ठिकाणी आलेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया. विहार म्हणजे उद्यान. जाओ अंदर, ये 5 मी आता चंद्रभागा बीचवर आलेलो आहोत. सर्वजण येथे ज्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये फोटो काढण्यात मग्न आहेत. निसर्गाचं अप्रतिम असं सौंदर्य सर्वजण डोळ्यात भरत आहेत. हे पहा आमचे सर एकटेच होत आहे. ओ इकडे या. कोणार्क येथील बाजारपेठ विविध वस्तूंनी बहरून गेलेली आहे. आमच्या मैत्रिणी आता काहीतरी बॅग वगैरे पाहतात.
आज आमचा पुरीमधील शेवटचा मुक्काम म्हणजे हॉटेल पुष्पा. आम्ही सर्वजण आत्ताच मार्केटमध्ये जाऊन आलेलो आहोत. तर स्त्रिया म्हटलं की मार्केट आणि खरेदी, त्याच्यामध्ये आम्ही चौघीही खरेदीला खूप असा वेळ दिलेला आहे आणि आमचे मिस्टर पण सर्वांनी खरेदीसाठी आम्हाला आर्थिक असं मदत केलेली आहे आणि घ्या म्हटले तुम्हाला काय घ्यायचं आहे ते. तर ह्याच्यामध्ये आम्ही चौघींनीही छान अशा आकर्षक बॅग घेतलेल्या आहेत बघा. बहुतेक सर्व सारखेच बॅग घेतलेले आहेत. नंतर प्रसादे छान असा कुरकुरीत. नंतर स्त्रियांना एक सुवासनीचं लेणं म्हणून आम्ही सर्वजणींनी अशा बांगड्या घेतलेल्या आहेत. नंतर अनबुले जोडी जी आहे त्यांची छोटी एक गोंडस नात आहे, तिच्यासाठी हा गणपती घेतलेला आहे. त्याचबरोबर अजून छोटे छोटे कानातले, गळ्यातले, बांगड्या. नंतर ह्या बघा आता साबळे दोबोले वहिनींनी मुलींसाठी छान अशा बांगड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यावर श्री जय जगन्नाथ असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपली देवाला गेल्यानंतर एक श्रद्धा असते की देवाच्या ठिकाणाहून आपण काहीतरी आणायचं असतं. साबळे वहिनींनी त्यांच्या सुनेसाठी बांगड्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर मी एक माझ्या सुनेसाठी छान अशी पर्स घेतलेली आहे. तर काल परवा पण खरेदी झाली, पण आजच्या खरेदीचा हा एक वेगळाच आनंद की जेणेकरून आपल्याला आपल्या तिकडे गेल्यानंतर वेगळं असं, आपण जर एखादी बॅग घेऊन कुठं गेलो तर कोणीतरी विचारतं लगेच ही बॅग कुठून आणली हो. तर आपण अगदी उत्साहाने सांगतो की ही बॅग आम्ही जगन्नाथपुरीला गेलो होतो आणि त्या ठिकाणावरून आणली. बघा हे साहेब किती छान दोबोले साहेबांनी कॅप घातली ना, आणि गोंडच दिसते बरं का, छानच दिसते. हां, आमच्या सरांची कायमच असते टोपी, काय हे नाही. ही साबळे जोडी एक जीवाला थोडी रुख लागली. साबळे वहिनींनी काय केलं, नातीला खूप छान इथला सुप्रसिद्ध असा प्रसाद म्हणजे खाजा हा 1 ते 1.5 किलो घेतला होता. नातींना आवडतो म्हणून. आणि तो काय झालं, तो रिक्षामध्ये किंवा घेतला त्या ठिकाणीच विसरला. पण वहिनी आपण पुन्हा जाऊ आणि प्रसाद आणू, असं काही नाही, वाईट वाटू देऊ नका. नंतर ही जोडी म्हणजे अनबुले जोडी, अगदी हसत खेळत. मॅडमला जरा जास्तच नाद आहे खरेदीचा. आणि हे दोबोले साहेब आहेत टोपीवाले, आणि त्यांच्या वहिनी आहेत ह्या दोबोले वहिनी. सारखं माझ्या नातीला हे घ्यायचं, माझ्या मुलीला ते घ्यायचं, दिवसभर म्हणजे चालूच असतं. आणि खूप खरेदी केली त्यांनी पण. तर आता मी माझी सर्व खरेदी दाखवलेली आहे. आमचा ब्लॉग पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद मानते. आणि ब्लॉगला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय, धन्यवाद. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जगन्नाथ भगवान की जय.